तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती. तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत जे सूक्ष्म सिंचन घटक आहे, तर या घटकाकरिता पूरक अनुदान जे आहे ते प्रलंबित होतं. आता ते वितरित करण्याबाबत शासन निर्णय आलेला आहे आणि त्याचा निधी पण जो आहे तो उपलब्ध झालेला आहे. तर त्याचा एक जी-आर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता तो जी-आर हा असणार आहे. तर चला मग आता आपण पाहूया या जी-आरमधील माहिती. तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला असणार आहे प्रस्तावना, की या प्रस्तावनेमध्ये या योजनेविषयीची संपूर्ण माहिती दिलेली आहे, की ज्याच्यामध्ये काही घटकांचा समावेश असणार आहे. म्हणजेच जे आहे 300 कोटी रुपये वैयक्तिक शेततळे या घटकासाठी 100 कोटी कार्यक्रमास दिनांक 16 मे 2024 रोजी शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारची येथे माहिती देण्यात आलेली आहे प्रस्तावनेमध्ये. तर आता आपण इथे पाहूया. येथे आहे शासन निर्णय. तर या शासन निर्णयामधील माहिती आता आपण इथे पाहूया. सन 2024-25 या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेकरिता 144 कोटी रुपये इतका निधी जो आहे तो अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात येत असून तुम्ही पाहू शकता वितरित करण्यात येत असून सदर निधीचे योजनेअंतर्गत घटकानिहाय वितरण पुढील प्रमाणे दिलेले आहे. तर तुम्ही खालील पाहू शकता येथे एक तक्ता दिलेला आहे, की ज्याच्यामध्ये सूक्ष्म सिंचन या घटकाकरिता वितरित निधी जो आहे तो असणार आहे 144 कोटी. तर या जी-आर अंतर्गत अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे, की जी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना आहे, तर त्या योजनेकरिता जो प्रलंबित निधी होता तो आता 144 कोटी एवढा निधी जो आहे तो उपलब्ध होऊन तो देखील आता वितरित करण्याबाबत शासनाचा निर्णय जो आहे तो आलेला आहे. आणि अशा प्रकारची माहिती या जी-आरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. तुम्ही पाहू शकता ही योजना केंद्र पुरस्कृत आहे आणि त्याच्यानंतर केंद्र पुरस्कृत असून या कृषी विकास योजनेअंतर्गत प्रति थेंब अधिक पीक घटकाअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानास पूरक सूक्ष्म सिंचन अनुदान हे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन याच्यासाठी या तक्तेमध्ये याविषयीची माहिती दिलेली आहे. तर आता तुम्ही पुढील मुद्दा क्रमांक 2 पाहू शकता. तर येथे दिलेले आहेत तरतुदी लेखाशीर्ष सन 2024-25च्या मंजुरी तरतुदी व त्याच्यानंतर काय असणार आहे खर्ची टाकवा. त्या पाहू शकता या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड व अनुदान मंजुरीची कारवाई महा-डी-बी-टी प्रणालीवर म्हणजे प्रणालीद्वारे करावी आणि लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदानाची रक्कम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात यावी. अशा प्रकारचे निर्देश जे आहेत ते या समितीला देण्यात आलेले आहेत. तर ही जी योजना आहे की जी कृषी सिंचन योजना आहे या योजनेअंतर्गत जे सूक्ष्म सिंचन घटक आहे त्याच्यासाठी निधी उपलब्ध झालेला आहे. जो प्रलंबित निधी होता तो उपलब्ध झालेला आहे आणि याच्या करावयाच्या पूर्ण प्रोसेस याची जी प्रणाली आहे त्याविषयीची सर्व माहिती या जी-आरमध्ये दिलेली आहे. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा.